ज्या पद्धतीनं तिजोरी साफ केली असं कोकाडे जे म्हणतायत, आर्थिक स्थिती बिघडवली असं त्या पक्षाचे मंत्री म्हणतायत, मग तुमच्यापाशी पैसे नव्हते. आज कर्मचाऱ्यांचे जवळपास 11 विभागांचे पगार 15 दिवस झालेत, महिना 15 दिवस 20 दिवस लेट होत आहे. आजच्या तारखेपर्यंत 6 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचे पगार निम्म्यापेक्षा अधिक विभागांचे झाले नाही. तुम्ही सांगितलं 2100 रुपये देतो, आता तुम्ही पळ काढताय. तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ द्या, तुम्हाला आमच्या भगिनी पळवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याचा बदला गिनगिनके आमच्या भगिनी मोजून घेतील, हे आणि लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कोकाडेजींनाही, आमची माणिकरावजी आमचे मित्र आहेत, जुने सोबती आहेत, पण आर्थिक स्थिती सुधारायचं काम आणि सुधारल्यानंतर जे काही कर्जमाफी म्हणतायत ते मग शेतकऱ्यांची बोळवण का केली? मतं घेताना महायुतीने काय सांगितलं की आम्ही कर्जमुक्त करू शेतकऱ्यांना. आता तुमची आर्थिक स्थिती सुधारणार कधी? मग ते लिहायला पाहिजे आणि जाहीरनाम्यात महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, म्हणजे फसगत झाली नसती. परंतु एकीकडे मतं मिळवण्यासाठी खोटं बोलायचं, हे खोटारडेच आहेत. हे सरकार, हे महायुतीचं सरकार आणि महायुतीचे सगळे मंडळ हे खोटारडं मंडळ आहे. हे महाराष्ट्राला आता पटलेलं आहे. हे खोटं बोलून लोकांची फसवणूक करतात. आणि कर्जमाफी होण्यासाठी पुढच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेणार होता. आम्ही वाट बघत होतो, महाराष्ट्रातला शेतकरी वाट बघत होता की तुम्ही कर्जमाफी कधी करताय. आणि कोकाडीजी म्हणतात आर्थिक स्थिती सुधारू द्या, तर 5 वर्ष काय शेतकऱ्यांनी आत्महत्या करत बसायचा तुमची स्थिती सुधारण्यासाठी? मागची 2.5 वर्ष महाराष्ट्राची तिजोरी साफ केली, ओरबडून खाली. महाराष्ट्र लुटला गेला आणि आज ही अवस्था झाली. जसा देश आर्थिकरित्या पूर्ण कमकुवत झालेला आहे, देशाची आर्थिक स्थिती पूर्ण दोलायमान झाली, पूर्ण इकॉनॉमी खड्ड्यात गेलेली आहे. महाराष्ट्राची गती तीच आहे. मग खोटी आश्वासनं देऊन मतं मिळवत आहे, तर शेतकऱ्यांची किमान जाहीर माफी तरी मागा की आम्ही तुमच्याशी बेमानी केली, तुम्हाला फसवलं, आम्हाला माफ करा, पैसे येतील त्यावेळेस देऊ, नाही आले तर नाही देणार, असं सांगा. हे सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं.